Success Academy 11 students, online physics lecture. Yesterday we have studied the new point, that is product of two vectors, म्हणजेच मल्टिप्लिकेशन ऑफ टू वेक्टर्स असं आपण म्हणू शकतो. गुणाकार दोन वेक्टरचा. त्याच्यामध्ये दोन प्रकार आहेत. जर रिझल्टंट, जर प्रोडक्टचा रिझल्टंट म्हणजे फायनल आन्सर, हे कायम लक्षात ठेवा. रिझल्टंट म्हणजे फायनल आन्सर. हे जर स्केलर असेल, ओनली मॅग्निट्यूड, तर त्याला म्हणायचं स्केलर प्रोडक्ट. आणि जर प्रोडक्टचा आन्सर रिझल्टंट जर वेक्टर असेल तर त्याला म्हणायचं वेक्टर प्रोडक्ट. त्यातला आपण पहिला भाग कुठला घ्यायला चालू केलाय? स्केलर प्रोडक्ट. त्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला लक्षात ठेवायला सांगितलंय पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, लक्षात ठेवा या ठिकाणी डॉट वापरलाय म्हणून इट्स अनदर नेम इज डॉट प्रोडक्ट. त्याला तुम्ही डॉट प्रोडक्ट असं पण म्हणू शकता. लक्षात, म्हणजे डॉट प्रोडक्ट म्हणजे स्केलर प्रोडक्ट, स्केलर प्रोडक्ट म्हणजेच डॉट प्रोडक्ट. सो पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू, पी बारची मॅग्निट्यूड पी, बघा डोक्यावरचा बार काढला की मॅग्निट्यूड तयार होते. क्यू बारचं क्यू, दोघातला अँगल थिटा असेल तर त्याचा कोसाइन. सो मी पुन्हा एकदा सांगतो, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू नॉन झिरो वेक्टर्स इज द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स अँड कोसाइन ऑफ अँगल बिटवीन देम, पी क्यू कॉस थिटा. आता ह्याचं आपल्याला काय बघायचे आहेत? कॅरेक्टरिस्टिक्स बघायचे आहेत. तर साधारणपणे स्केलर प्रोडक्ट आणि वेक्टर प्रोडक्ट ह्याच्या 7 ते 8 कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ह्या सगळ्या काय आपल्याला परीक्षेत विचारत नाहीत. गिव्ह एनी 4 एनी 5 असं विचारतात, पण आपण सगळ्याच बघणार आहे. कारण त्यातलं एखादं आपल्याला न्यूमरिकलमध्ये ॲज अ रूल म्हणून आपण वापरू शकतो, डायरेक्शन म्हणून वापरू शकतो, त्याचा आपण वापर करू शकतो. तर त्यासाठी आपण सगळ्या बघणार आहे. 1 बाय 1 एक एक आपण डिस्कस करत जाऊया. मी तुम्हाला ते त्याप्रमाणे सांगत जाईल. तर कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे काय लक्षात ठेवा. बऱ्याच जणांना प्रॉपर्टीज आणि कॅरेक्टरिस्टिक्स ह्याच्यामध्ये फरक जाणवतो. लक्षात ठेवा, प्रॉपर्टीज म्हणजे काय हो? प्रॉपर्टी म्हणजे गुणधर्म. इट हॅज बेसिक नेचर. व्हॉट इज कॅरेक्टरिस्टिक्स? इट इज अ, मराठीत आपण वैशिष्ट्य म्हणू शकतो. स्पेशालिटी. कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. स्केलर प्रोडक्ट म्हणजे हे लक्षात ठेवा, पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. ठीक आहे. मग आता इथं आपण बघू शकतो, बघा आपल्या परीक्षेमध्ये असा क्वेश्चन पडू शकतो, डिस्कस किंवा एक्सप्लेन. डिस्कसचा अर्थ आपण काय घ्यायचा नेहमी? एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. कुठला आहे बघा? स्केलर प्रोडक्ट. आणि तो किती जणांचा असतो? टू वेक्टरचा. तर 1 बाय 1 बघा. आता लक्षात घ्या, काल मी काढल्याप्रमाणे इथं पी बार आहे बघा आणि इथं क्यू बार आहे बघा. हा झाला पी बार, हा झाला क्यू बार. लक्षात, यांच्या दोघातला अँगल किती? थिटा. आता क्यूचा इथं कॉम्पोनंट कुठला येतो बघा? क्यू कॉस थिटा. आणि पीचा इथं कॉम्पोनंट कुठला येतो बघा? पी कॉस थिटा. मी काय सांगितले व्यवस्थित लक्ष येते का बघा? जर आपण हा पी बार पकडला आणि हा क्यू बार पकडला आणि दोघातला अँगल किती? थिटा, तर पी बारच्या अलॉंग कोण येतो बघा? क्यूचा कॉम्पोनंट येतो. आणि क्यूच्या अलॉंग कोणाचा कॉम्पोनंट येतो? पीचा कॉम्पोनंट येतो. म्हणजे याचा अर्थ काय झाला हो बघा? पी बार डॉट क्यू बार म्हणजे पी क्यू कॉस थिटा. पी क्यू कॉस थिटा मी असं लिहू शकतो, पी इंटू क्यू कॉस थिटा. बघा हा पी आहे आणि इंटू क्यू कॉस थिटा. म्हणजेच थोडक्यात ह्या दोघांचं काय झालं? मल्टिप्लिकेशन. म्हणजेच थोडक्यात हा पहिला वेक्टर आणि दुसरा वेक्टरचा कॉम्पोनंट बघा, पी क्यू कॉस थिटा. हा झाला पहिला वेक्टर आणि दुसरा वेक्टरचा कॉम्पोनंट म्हणजे पी क्यू कॉस थिटा. दुसरा वेक्टर कोण आहे? क्यू, त्याचा कॉम्पोनंट क्यू कॉस थिटा. ह्यांची दोघांची डायरेक्शन कशी आहे? सेम आहे. ह्यांच्या दोघांचं मल्टिप्लिकेशन म्हणजेच काय असतं? स्केलर प्रोडक्ट. बघा पी क्यू कॉस थिटा म्हणजेच पी इंटू कॉम्पोनंट काय झाला? क्यू कॉस थिटा. लक्षात आलं? हे जर शब्दामध्ये जर मांडायचं झालं, इन वर्ड्स जर मांडायचं झालं तर कसं असेल बघा? द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू द, हे इक्विव्हॅलंट असू शकते. बघा हे कशाला इक्विव्हॅलंट आहे बघा? टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ, हे दोघं मॅग्निट्यूड आहे बघा. तर प्रोडक्ट ऑफ म्हणजे सगळ्यांचं प्रोडक्ट मिळून, प्रोडक्ट ऑफ कोणाकोणाचं? मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर म्हणजे कोण झाला? पी, विथ द, आता ह्याचं दुसरा बरोबर, विथ द कॉम्पोनंट ऑफ अदर. आता दुसरा कोण राहिला? क्यू. क्यूचा कॉम्पोनंट कोण झाला? क्यू कॉस थिटा. म्हणजे थोडक्यात जसं आपण प्रोडक्ट ऑफ टू कॉम्पोनंट्स, प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स, मॅग्निट्यूड ऑफ टू वेक्टर्स असं म्हणू शकतो. तसंच मी असं म्हणू शकतो, एक वेक्टरचं मॅग्निट्यूड आणि दुसऱ्याचा कॉम्पोनंट, ह्यांचं दोघांचं प्रोडक्ट म्हणजे देखील काय असतं? पी बार डॉट क्यू बार असतं. लक्षात आलं? बघा अनेकदा आपण वाचूया, द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स म्हणजे पी बार डॉट क्यू बार इज इक्विव्हॅलंट टू द, म्हणजे इक्विव्हॅलंट शकतं. प्रोडक्ट ऑफ म्हणजे सगळ्यांचं मिळून, मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर म्हणजे पहिला वेक्टर कोण झाला? पी,
विथ कॉम्पोनंट ऑफ अदर. आता दुसऱ्याचा कॉम्पोनंट क्यूचा कॉम्पोनंट कोण झाला, क्यू कॉस थिटा इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट. आणि क्यू कोणाचे आहे, फर्स्ट डायरेक्शन मध्ये. बघा क्यू कोणाच्या डायरेक्शन मध्ये आहे, पीच्या म्हणजे फर्स्ट डायरेक्शन मध्ये. थोडक्यात पी क्यू कॉस थिटा, पी क्यू कॉस थिटा. म्हणजेच थोडक्यात ह्याची आपण एक चांगली मस्तपैकी कॅरेक्टरिस्टिक असे मांडू शकतो. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स इज इक्विव्हॅलंट टू द प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर. मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर कॉम्पोनंट ऑफ अनदर वेक्टर. कारण क्यूचा ह्या ठिकाणी काय येतो, क्यू कॉस थिटा येतो. तसं पीचं ह्या ठिकाणी काय होणार, पी कॉस थिटा येणार. तसं क्यूचं क्यू कॉस थिटा येणार. सो प्रोडक्ट ऑफ मॅग्निट्यूड ऑफ वन वेक्टर अँड कॉम्पोनंट ऑफ अदर वेक्टर. पण दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम आहे. म्हणजे क्यू कॉस थिटा हा पहिल्याच्याच डायरेक्शन मध्ये, इन द डायरेक्शन ऑफ द फर्स्ट, इन द डायरेक्शन ऑफ द फर्स्ट. त्यामुळे या ठिकाणी डायग्राम मध्ये बघू शकता पी क्यू. या ठिकाणी क्यूचा कुठला येणार, मॅथमॅटिकली दोघात अँगल थिटा असेल तर हा झाला क्यू कॉस थिटा. दोघांची डायरेक्शन कशी आहे बघा, सेम. तसं इथं क्यू असेल तर इथं पी कॉस थिटा येणार. दोघांची डायरेक्शन कशी आहे, सेम. सो पी क्यू कॉस थिटा. लक्षात आलं. सो ही पुन्हा फर्स्ट, ही जरा कॅरेक्टरिस्टिक आधी जुन्या सिलेबसला नव्हती, ही फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक नवीन सिलेबसला ऍड केली. त्यामुळे बघा द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स is equivalent to the product of magnitude of one vector, product of magnitude of one vector and the magnitude of component of q cos theta component of another vector in the direction of first, in the ह्याची डायरेक्शन ह्याच्या फर्स्ट डायरेक्शन मध्ये. म्हणजे थोडक्यात याचा अर्थ झाला पी क्यू कॉस थिटा झालं. लक्षात, हे फक्त इक्विव्हॅलंट आहे. ह्या डायग्राम वरून तुम्हाला ते कळू शकतं. ही झाली फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक. लक्षात आलं. आता सेकंड कॅरेक्टरिस्टिक काय ते आपण बघूया. बघा सगळ्यांना लक्ष द्या. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर्स ओबेज म्हणजे पाळतात, सॅटिस्फाय करतात. काय पाळतात बघा, द कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सगळ्यांना आठवते कॉम्युटेटिव्ह लॉ काय होतं सांगा. कॉम्युटेटिव्ह लॉ आठवतो तुम्हाला, आपण मागच्या वेळेला पॅराग्राम लॉच्या वेळेला तो एक्सप्लेन केलेला आहे. तर मल्टिप्लिकेशन मध्ये जर क्रम जरी बदलला, ऑर्डर जरी बदलली, तरी पण त्याचं उत्तर बदलत नाही. याला म्हणायचं कॉम्युटेटिव्ह लॉ ओबे झाला. असं जर होत नसेल तर ओबे झाला नाही म्हणणार. म्हणजे आता आपल्या रेग्युलर ह्याच्यामध्ये बघा आपण नेहमी करत असतो बघा. सेकंड नंबरचा आता चला मी एक्सप्लेन करतो. समजा रेग्युलर अल्जेब्रामध्ये 4 × 5 किती होणार, 20. उलट करूया, 5 × 4 किती होतं, 20. म्हणजे याच्यामध्ये क्रम जरी बदलला, हा इकडे घेतला, तरी सुद्धा त्याचं आन्सर बदलत नाही. म्हणजे आपला रेग्युलर अल्जेब्रा काय करतो, कॉम्युटेटिव्ह लॉ ओबे करतो. कुठला लॉ म्हणायचं त्याला, इट इज कॉल्ड एज कॉम्युटेटिव्ह लॉ म्हणतो आपण. कुणाचा, मल्टिप्लिकेशनचा, ऑफ मल्टिप्लिकेशन. आता स्केलर प्रोडक्ट पण तसं करतो, म्हणजे हा लॉ ओबे करतो असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ काय झाला बघा. समजा एक वेक्टर आहे ए बार, दुसरा वेक्टर आहे बी बार. दोघात तुम्ही कुठला प्रोडक्ट घेतला, स्केलर प्रोडक्ट घेतला. ए बारची मॅग्निट्यूड ए, बघा डोक्यावरचा बार काढायचा, बी बारची बी, आणि दोघातल्या अँगलचं काय होणार, कॉस थिटा. मग समजा याची मॅग्निट्यूड 4 असेल आणि याची 5 असेल, त्याचं उत्तर काय आलं मला सांगा, 20 कॉस थिटा आलं. आता मी याचा क्रम बदलतो, ऑर्डर बदलतो, बी बार डॉट ए बार. आता मला सांगा पहिला कोण बी, दुसरा कोण ए, कॉस थिटा. आता मला सांग, हे उलट करतो, 5 × 4 मॅग्निट्यूडच आहे. पुन्हा काय आलं, 20 कॉस थिटा. म्हणजे मला सांगा ए बार डॉट बी बारचं उत्तर आणि बी बार डॉट ए बारचं उत्तर मी एक्झाम्पल म्हणून सांगितलंय. हे दोन्ही पण आन्सर कसे आलेत, सेम आलेत. म्हणजे थोडक्यात दोघांमध्ये चिन्ह इज इक्वल टू. म्हणजे क्रम जरी बदलला तर त्याचा आन्सर बदललं नाही. म्हणजे तो कुठला लॉ ओबे करतो, कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सो स्केलर प्रोडक्ट ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. सगळ्यांना लक्षात आलं. त्यामुळे ह्या ठिकाणी आपण सेकंड बघू शकतो बघा. द स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर ओबेज कॉम्युटेटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. म्हणजे थोडक्यात ए बार डॉट बी बारचं उत्तर काय हो, ए बी कॉस थिटा. बरोबर आहे. मग हेच मी कसं लिहितो, बी बार डॉट ए बारचं उत्तर काय असते, बी ए कॉस थिटा. पण ए बी आणि बी ए याचं उत्तर काय असतं, सेम. म्हणजे थोडक्यात क्रम जरी बदलला तरी याचं उत्तर बदलत नाही. इट इज कॉल्ड एज दी कॉम्युटेटिव्ह लॉ. आणि तो स्केलर प्रोडक्ट काय करतो, ओबे करतो. ही झाली सेकंड कॅरेक्टरिस्टिक. थर्ड कॅरेक्टरिस्टिक बघा, द स्केलर प्रोडक्ट ओबेज, पुन्हा ओबेज आहे बघा, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. आता डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणजे काय, एखादं ब्रॅकेट असेल बघा. आपण आता आपल्या रेग्युलर ह्याला आपण काय करतो बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला सांगतो, आपण रेग्युलर असेल तर त्याच्यामध्ये पण आपण डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ओबे करतो का नाही. म्हणजे समजा असं असेल ए × बी + सी, तर हा ए आपण आतमध्ये मल्टिप्लिकेशनला डिस्ट्रीब्युट करतो का नाही, ए × बी + ए × सी. म्हणजे थोडक्यात ह्या ठिकाणी ए आपण रेग्युलर ह्याला काय केला, डिस्ट्रीब्यूट केला. तसं स्केलर प्रोडक्टला होतं का, होतं. म्हणजे थोडक्यात ए बार, आता इथं चिन्ह कुठलं आहे बघा, बी बार, आणि याला सेकंड वेक्टर कोण आहे बघा, बी बार + सी बार आहे.
सेकंड वेक्टर कोण आहे बघा, बी बार प्लस सी बार. तर हा ए बार तुम्ही आतमध्ये डिस्ट्रीब्यूट करू शकता. म्हणजे यांच्या दोघांचं उत्तर काय येणार, ए बार डॉट बी बार प्लस पुन्हा ए बार तुम्ही सी ला देऊ शकता. ए बार डॉट खरं विसरायचं नाही, सी बार. म्हणजे ए आतमध्ये तुम्ही काय केला, विभागून दिला. त्यालाच काय म्हणायचं, डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ म्हणायचं. बरोबर. म्हणून इथं तेच म्हटले बघा, द स्केलर प्रोडक्ट ओबेज द डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. ए बार डॉट आतमध्ये बी बार प्लस सी बार. तर ए बार तुम्ही बी बारला पण देऊ शकताय आणि सी बारला. सो ए बार डॉट बी बार, फक्त डॉट विसरायचं नाही, ए बार डॉट बी बार प्लस ए बार डॉट सी बार. सो इट ओबेज डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ. सगळ्या लक्षात मी काय सांगितलं. त्यानंतर आता स्वतःचा स्वतः बरोबर जर मला सांगा, जर आपण काय घेतला, प्रोडक्ट घेतला, म्हणजे थोडक्यात आतापर्यंत आपण काय करतो, ए बार डॉट बी बार किंवा पी बार डॉट क्यू बार. आता समजा ए बार डॉट मी ए बार घेतलं तर काय होईल बघा, ए बार डॉट ए बार. ठीक आहे. ए बारची मॅग्निट्यूड ए, ए बारची मॅग्निट्यूड ए कॉस. आता स्वतःचा स्वतःशी अँगल किती असतो, स्वतःचा स्वतःचा अँगल किती असतो, 0. कॉस 0चं उत्तर किती असतं, 1 असतं. लक्षात ठेवा. त्यामुळे 1 झालं. मग इथं किती उरलं, ए इंटू ए काय होणार, ए स्क्वेअर. म्हणजे ह्याचा अर्थ काय झाला, स्वतःचा स्वतःशी जर काय घेतला, स्केलर प्रोडक्ट घेतला, द स्केलर प्रोडक्ट ऑफ वेक्टर विथ इट सेल्फ, त्यालाच म्हणायचं सेल्फ डॉट प्रोडक्ट. सेल्फ म्हणजे स्वतःचा, डॉट प्रोडक्ट इज इक्वल टू स्क्वेअर ऑफ इट मॅग्निट्यूड. त्यावेळेला त्याचं उत्तर काय येतं, त्याचा मॅग्निट्यूडचा स्क्वेअर येतो. त्यावेळेला त्याचं उत्तर काय येतं, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर येतो. लक्षात मी तुम्हाला काय सांगितलं, तर बघा ए बार डॉट ए बार स्वतः स्वतःशी, ए बारची मॅग्निट्यूड ए, जसं बी बार असेल तर बी होतं, तर इथं पुन्हा ए बारच आहे. त्यामुळे ए कॉस स्वतःचा स्वतःचा अँगल किती असतो, 0. सो ए इंटू ए स्क्वेअर, कॉस 0 1, त्यामुळे लिहायची गरज नाही. म्हणजे थोडक्यात सेल्फ डॉट प्रोडक्ट स्वतःशी, ह्याचं उत्तर काय असतं, मॅग्निट्यूडचा काय असतो, स्क्वेअर असतो. आता आय कॅप, जे कॅप, के कॅप हे कोण आहे तो सांगा बघू. आय कॅप, जे कॅप, के कॅप ह्यालाच काय म्हणतो आपण, लक्षात घ्या, ह्यालाच आपण म्हणतो रेक्टँग्युलर युनिट वेक्टर. हा एक्स मधला, हा वाय मधला आणि हा झेड मधला फिक्स आहेत. कॅप आहेत हे झाले साधे वेक्टर, हे रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स आहेत, कॅप आहेत. मग एक्स मधला आता स्वतः स्वतःशी बघूया आपण, आय कॅप डॉट आय कॅप. मला सांगा युनिट वेक्टरची किंमत किती असते, 1 असते. म्हणजे थोडक्यामध्ये आपण युनिट वेक्टरच्या बाबतीमध्ये जर आता बघायला चालू केलं तर आपण सेल्फ डॉट प्रोडक्ट बघूया. बघा आय कॅप डॉट आय कॅप, युनिट वेक्टर डेफिनेशन आठवते, वेक्टर हॅव्हिंग युनिट मॅग्निट्यूड. म्हणजे हा जर युनिट वेक्टर असेल, डोकर कॅप असेल, त्याची मॅग्निट्यूड किती असणार, 1. ह्याची मॅग्निट्यूड किती असणार, 1. आणि स्वतःचे अँगल किती असतो, 0. सो ह्यांचं दोघांचं उत्तर 1 आणि कॉस 0चं उत्तर किती, 1. म्हणजे फायनल आन्सर किती, 1. म्हणजेच तुम्हाला कळलं, जर रेक्टँग्युलर युनिट वेक्टर्स असतील एक्स वाय झेडचे, तर त्यांचा स्वतःशी लक्षात घ्या डॉट प्रोडक्ट जर घेतला तर त्याचं उत्तर काय येणार आहे, 1 येणार आहे. स्वतःशी जर काय घेतला, डॉट प्रोडक्ट घेतला, सेल्फ डॉट प्रोडक्ट घेतला कोणाचा, रेक्टँग्युलर युनिट वेक्टरचा, लक्षात घ्या, तर त्याचं उत्तर किती असतं, 1 असतं. हे झालं साध्या वेक्टरचं. त्यावेळेला काय असतं, मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. रेक्टँग्युलर युनिट वेक्टर असेल तर सेल्फ प्रोडक्ट किती असतो, 1. लक्षात आलं. कायम लक्षात ठेवा, युनिट वेक्टर असेल, कॅप असेल, त्याची मॅग्निट्यूड किती असते, 1 असते. त्यानंतर आपण पुढचा प्रोडक्ट बघूया. आहे लक्ष सगळ्यांचं. बघा आता स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर इज एक्सप्रेस्ड इन टर्म्स ऑफ रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. बरोबर. थोडक्यामध्ये आपण स्केलर प्रोडक्ट जे आहे 2 वेक्टरचं, ते आपण कसं मांडू शकतो, त्यांच्या कॉम्पोनंटच्या भाषेमध्ये. म्हणजे ए बारचे कॉम्पोनंट कोण असणार, ए एक्स ए वाय ए झेड असं असणार. बी चे काय असणार, बी एक्स बी वाय बी झेड. तर लक्षात ठेवा, ह्यांचं उत्तर तुम्ही कॉम्पोनंटच्या भाषेमध्ये पण मांडू शकता. आता सध्या पुरतं डायरेक्ट लक्षात ठेवा, हे आपल्याला प्रूव्ह करून दाखवायचं आहे. आता पुरतं डायरेक्ट लक्षात ठेवा. सो ए बार डॉट बी बार ह्याचं उत्तर तुम्ही त्याच्या कॉम्पोनंटच्या भाषेमध्ये पण मांडू शकता. फक्त एक्स ला एक्स पाहिजे, वाय ला वाय पाहिजे, झेड ला झेड पाहिजे. सो स्केलर प्रोडक्ट ऑफ 2 वेक्टर्स म्हणजे ए बार डॉट बी बार इज एक्सप्रेस्ड, म्हणजे तुम्ही मांडू शकताय इन टर्म्स ऑफ दे रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. एक्स ए वाय ए झेड कोण झाले, रेक्टँग्युलर कॉम्पोनंट्स. तर एक्स बी एक्स प्लस ए वाय बी वाय प्लस ए झेड असं देखील तुम्ही मांडू शकता. हे आपल्या न्यूमरिकलला भरपूर उपयोग आहे. हे आत्ता पुरतं डायरेक्टली लक्षात ठेवा, हे आपण प्रूव्ह करायचं आहे. लक्षात मी काय सांगितलं ते, इट इज अ नेक्स्ट क्वालिटी. त्यानंतर आता मला सांगा की ज्यावेळेला ए बार 0 नसतो तेव्हा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार डज नॉट नेसेसरी मीन्स बी बार डॉट सी बार. म्हणजे थोडक्यात ह्याचं आणि ह्याचं उत्तर जर सेम असेल, बघा ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असं असेल, तर तुम्ही असं म्हणणार ए बारला ए बार गेला तर लक्षात ठेवा हे असं असेलच नाही, त्याला बी बार सी बार सेम असतीलच असं नाही. लक्षात आलं. कारण आपल्या रेग्युलर याच्यामध्ये कसं असतं, 4 into
असं असेल समजा आपल्याला एक्स इंटू वाय इज इक्वल टू एक्स इंटू झेड, एक्सला एक्स गेला तर आपण काय म्हणणार वाय इंटू झेड, तर तसं ह्याच्यामध्ये नसतं. त्यामुळे लक्षात ठेवा जर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असेल त्याचा अर्थ बी बार सी बार सेम असतीलच असं नाही. लक्षात आलं. इट इज द क्वालिटी. ह्या एवढ्या आपल्या प्रॉपर्टीज याच्यामध्ये आपण सांगू शकतो, एवढ्या प्रॉपर्टीज आपण सांगू शकतो ह्याच्यामध्ये. सगळ्या लक्षात आलं. आता सगळ्यात महत्वाचं आणखी एक प्रॉपर्टी जी मी तुम्हाला दाखवणार आहे. समजा दोन वेक्टर एकमेकाला कसे असतील, पॅरल असतील. असं लक्षात ठेवा पॅरल जर असतील तर त्यांचा अँगल किती असतो 0 आणि कॉस 0 किती असतो 1. त्याला फक्त कोण उरणार ए बी उरणार. ए बी कॉस थिटा मधलं कोण उरणार ए बी उरणार. जर दोन वेक्टर एकमेकाला कसे असतील अँटी पॅरल असतील. आता अँटी पॅरल म्हणजे कसे हो बघा, पॅरल असतील तर असे असते. समजा हा ए बार असेल हा बी बार असेल. आता यांचा जर मी घेतला पॅरल असेल तर ए बार डॉट बी बार इज इक्वल टू ए बारची मॅग्निट्यूड ए, बी बारची मॅग्निट्यूड बी आणि कॉस पॅरल चांगलं किती कॉस 0. कॉस 0 किती असतो 1 असतो. त्यामुळे हिचं उत्तर किती असतं ए बार. ह्याला म्हणायचं पॅरल. पॅरल अँगल किती असतो लक्षात ठेवा कॉस 0. बरं आता अँटी पॅरल घेतो मी ए बार बी बार. आता मला सांगा ए बार डॉट बी बार याच्यामध्ये हे दोन्ही एकमेकाला कसे आहेत, ह्याला समांतर आहेत पण दिशा वेगळी. ह्याला म्हणायचं अँटी पॅरल. अशा वेळेला मला सांगा ए बारचं मॅग्निट्यूड ए, डोक्यावरचं बार काढला की मॅग्निट्यूड, बी बारचं मॅग्निट्यूड बी आणि कॉस असा अँटी पॅरल असतं. त्यावर मला सांगा हा इकडे ए बार आहे आणि हा बी बार इकडे आहे. बघा दोघांनी डायरेक्शन अपोजिट आहे म्हणजे दोघात किती अँगल असतो 180 जाता. म्हणजे वाक्य लक्षात ठेवा पॅरलच्या वेळेला एकमेकात अँगल किती असतो 0 आणि अँटी पॅरलच्या वेळेला बघा हा इकडे आहे हा इकडे आहे म्हणजे दोघात हा इकडे आहे हा इकडे आहे. दोघात अँगल किती असतो 180 आणि कॉस 180 किती असतं -1 असतं. लक्षात ठेवा कॉस 180 किती -1. त्या केसमध्ये ए बार डॉट बी बारचं उत्तर किती येणार आहे हे ए बी इंटू -1 म्हणजे मायनस ए बी उत्तर येणार आहे. किती उत्तर येणार आहे मायनस ए बी असं उत्तर येणार आहे. लक्षात सगळ्यांना तेच या ठिकाणी सांगितले. बघा याच्यामध्ये जर दोन वेक्टर्स एकमेकाला कसे असतील पॅरलल त्यावेळेला कॉस 0 1 त्यावेळेला ए बी उत्तर येणार. अँटी पॅरल असतील तर इथं कॉस 180 -1 बघा 180 असते -1 त्यावेळेला मायनस ए बी आणि ए बार बी बार जर 90 डिग्रीत असतील लक्षात ठेवा मग कॉस 90 किती असतं कॉस 90 किती असतं 0. त्यावेळेला सगळ्याच उत्तर काय असतं 0. त्यामुळे हे वाक्य लक्षात ठेवायचं. जर दोन वेक्टर एकमेकाला काय असतील परपेंडिक्युलर असतील, जर दोन वेक्टर एकमेकाला कसे असतील समजा हा आहे बी बार आणि हा ए बार हे एकमेकाला परपेंडिक्युलर असतील तर त्यांचा स्केलर प्रोडक्ट हा नेहमी किती असतो 0 असतो. त्यांचा स्केलर प्रोडक्ट किती असतो 0 असतो. लक्षात आलं. तर ह्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. लक्षात आलं ह्या आपल्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. ह्या आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स 1 बाय 1 बघितल्या ह्याचा उपयोग होऊ शकतो. अनेकदा आपण बघूया. ठीक आहे तर पहिली कॅरेक्टरिस्टिक काय होती बघा क्वेश्चन काय होता डिस्कस कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट म्हणजे एक्सप्लेन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ स्केलर प्रोडक्ट. कायम स्केलर प्रोडक्ट म्हणलं की आपल्या डोळ्यासमोर काय आलं पाहिजे पी बार डॉट क्यू बार इज इक्वल टू पी क्यू कॉस थिटा. लक्षात ठेवा हा पी बार आहे हा क्यू बार आहे ह्याचा कॉम्पाऊंड कोण आला क्यू कॉस थिटा. म्हणजे थोडक्यात स्केलर प्रोडक्ट ऑफ टू वेक्टर इज इक्वल टू मॅग्निट्यूड ऑफ 1 अँड कॉम्पोनंट ऑफ सेकंड. ह्याचा कॉम्पोनंट इन द डायरेक्शन. दोघा डायरेक्शन कसं ह्याचा डायरेक्शन ह्याच्यामध्ये ह्याच्या डायरेक्शन मध्ये इन द डायरेक्शन ऑफ फर्स्ट पी क्यू कॉस थिटा असं आपण लिहू शकतो म्हणजे हा क्यूचा कॉम्पोनंट. त्यानंतर सेकंड काय सांगितलं जर आपण ए बार डॉट बी बार लिहिलं आणि बी बार डॉट लिहिलं तरी पण ह्यांचा क्रम जरी बदलला तरी त्याचं उत्तर बदलत नाही. इट इज ओबेस कम्युटेटिव्ह लॉ. त्यानंतर नेहमी आपण जसं आतमध्ये एखादं फॅक्टर काय करतो डिस्ट्रीब्यूट करतो तसं स्केलर प्रोडक्ट मध्ये पण तुम्ही ते डिस्ट्रीब्यूट करू शकता. इट इज कॉल्ड ॲज इट ओबेस डिस्ट्रीब्युटिव्ह लॉ ऑफ मल्टिप्लिकेशन. त्यानंतर साधा वेक्टर असेल तर स्वतःशी रेग्युलर वेक्टर स्वतःशी म्हणजे सेल्फ डॉट प्रोडक्ट घेतला तर त्याचं उत्तर काय असतं मॅग्निट्यूडचा स्क्वेअर. आणि एक्स वाय झेडचे रेक्टँगुलर वेक्टर असतील तर उत्तर मात्र काय असतं 1 असतं. म्हणजे थोडक्यामध्ये स्वतःशी आय डॉट डॉट आय डॉट म्हणजे जर डॉटला समोर सेम आले तर उत्तर काय घ्यायचं 1 घ्यायचं हे लक्षात ठेवा. त्यानंतर जर वेक्टर एकमेकांना पॅरल असतील तर उत्तर 1 कारण कॉस 0 1 असते. अँटी पॅरल असतील तर मायनस ए बी आणि जर परपेंडिक्युलर असतील हे वाक्य लक्षात ठेवा. जर परपेंडिक्युलर असतील तर मात्र उत्तर किती असते 0 असते. आता मला सांगा आय जे के च्या बाबतीमध्ये काय असणार. आता आय आणि एक्स मधला आहे जे कुठला आहे वाय मधला आहे पण एक्स आणि वाय एकमेकाला काय 90 आणि कॉस 90 किती असतं 0. त्यामुळे लक्षात ठेवा याच्यामध्ये स्केलर प्रोडक्ट मध्ये बरोबर आहे. स्केलर प्रोडक्ट मध्ये जर एक साधा वेक्टर असू दे किंवा रेक्टँगल एक्स वाय झेडचे रेक्टँगल युनिट वेक्टर असू देत साधे वेक्टर्स असू देत किंवा एक्स वाय झेडचे युनिट वेक्टर्स असू देत
इट इज द युनिट वेक्टर, तर त्यांचं उत्तर ऑलवेज काय असतं, 0 असतं. म्हणजे परपेंडिक्युलर शब्द स्केलर प्रोडक्टला आला, स्केलर प्रोडक्टला परपेंडिक्युलर शब्द आला तर त्याचं उत्तर मग ते रेक्टँगल युनिट वेक्टर्स असू देत किंवा साधे वेक्टर असू देत, रेक्टँगल युनिट वेक्टर्स असू देत किंवा साधे वेक्टर असू देत, उत्तर काय असतं, 0 असतं. त्यानंतर ए बार डॉट बी बार म्हणजे थोडक्यात दोन साधे वेक्टर, रेग्युलर वेक्टर, ते तुम्ही त्यांच्या एक्स बी एक्स म्हणजे कंपाऊंडच्या भाषेमध्ये मांडू शकताय. आता मला सांगितलं पी बार डॉट क्यू बार असं तर कसं लिहिलं असतो, पी एक्स क्यू एक्स प्लस पी वाय क्यू वाय प्लस पी झेड क्यू झेड. हे आता लक्षात ठेवा, आपल्याला नेक्स्ट लेक्चरला प्रूव्ह करून दाखवायचं. हे आपण प्रूव्ह करून दाखवणार आहे. लक्षात आलं. मी थोडक्यात दिलेला स्केलर प्रोडक्ट दोन वेक्टरचा हा तुम्ही त्याच्या कुठल्या ह्याच्यामध्ये मांडू शकताय, एक्स वाय झेडच्या म्हणजे कंपाऊंडच्या भाषेमध्ये मांडू शकताय. आणखीन शेवटचं, जर ए बार डॉट बी बार असेल तर डॉट आहे बघा, इज इक्वल टू ए बार डॉट सी बार असेल, याचा अर्थ ए बार कॅन्सल होत नाही, म्हणजे बी बार सी बार सेम असतीलच असं नाही. लक्षात मी काय सांगितलं, तर एवढे आपल्याला कॅरेक्टरिस्टिक्स आहेत स्केलर प्रोडक्टचे. परीक्षेमध्ये यातले आपल्याला गिव्ह एनी 2 एनी 4 असं म्हणतील, आपल्याला सगळे माहित पाहिजे, म्हणजे कशाचा तरी आपण कुठतरी आपण उपयोग करून न्यूमरिकल मध्ये ते सोडवू शकतो. सगळ्यांना लक्षात ठेवा. आता बरेचसे नवीन विद्यार्थी ऍडमिशन घेत आहेत. अनेकदा सांगतो की तुमचे कोण मित्रमैत्रीण असतील त्यांना पण सांगा. आता काल बरेचसे फोन आले त्यांचे, तुमचे मित्रमैत्रीण असतील तर डायरेक्टली तुम्ही माझ्या व्हॉट्सअपला त्याचं नाव नंबर दिला की त्याच्यामध्ये ऍड होईल. आता फीच्या बाबतीमध्ये सूचना सांगितली जाणार आहे, तर ती पुन्हा आपल्या व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्येच ती सांगितली जाईल, कारण बरेच दिवस झाले ते क्लास चालू आहेत. तर आता स्टार्टिंगची फी भरली गेली पाहिजे, माझ्यामध्ये मी सांगितलं होतं. पुन्हा एकदा मी आता ते जी नोटीस आहे ती रिपीट केली जाईल, ती तुम्ही तुमची ऐका आणि डेफिनेटली तुमच्या पालकांना त्याप्रमाणे फीच्या बाबतीमध्ये सांगू शकता. लक्षात आलं. स्वतःचे काही रफ नोटबुक घाला PCMB ला आणि आम्ही जे सांगतोय त्याच्यावरून पुन्हा नोट्स तयार करा. जे कोण विद्यार्थी नवीन येणार असेल त्यांना पण सांगा डेफिनेटली. ओके.